नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आत्ता नुकतीच पोलीस भरती डिक्लेअर झाली म्हणजे नवीन पोलीस भरती नाही तर 2019ला ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते त्या विद्यार्थ्यांची लवकरच लेखी परीक्षा वगैरे घेतली जाणार असा GR शासन आदेश निघालेला आहे। त्याविषयी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी बघितला नसेल त्यांनी अवश्य बघा आणि जे नवीन आज पाहत असतील हा चॅनल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण टॉपिक वाइज प्रश्नपत्रिका टाकतो। त्या प्रश्नपत्रिका रोज सोडवण्यासाठी सुद्धा टेलिग्राम चॅनल जॉइन करा। त्याच्याशी संबंधित लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती अवश्य पहा। तर आपण आपल्या विषयाकडे वळूया। आता साधारणतः आपल्या हातामध्ये 90 दिवस किंवा त्यापेक्षा थोडेसे कमी दिवस किंवा त्यापेक्षा थोडेसे जास्त दिवस आपल्या हातामध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो। आता हे असं म्हणू शकतो कारण काय की कोरोनामुळे हा कालावधी अनिश्चित असा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हातामध्ये तसं पाहायला गेलं तर भरपूर दिवस आहेत। आता बरेच जण विद्यार्थी संभ्रमात आहेत की कोरोनाचा तिसरी लाट येणार म्हणतात आणि मग त्यानुसार आपली परीक्षा होईल का नाही होईल या चिंतेमध्ये त्यांचे दिवस चाललेले आहेत। तर माझं म्हणणं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या नको त्या गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा जर उद्या परीक्षा असेल किंवा त्याचं 10 दिवसांनी डिक्लेरेशन झालं असलं तर आपल्याला तेवढं आपलं प्रिपरेशन आहे का परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे पहिल्यांदा विचार करा। त्यामुळे आपल्या हातामध्ये जे मिळालेले सुवर्ण क्षण आहेत ते आपण वाया न घालवता आपण त्याचा अभ्यास अतिशय नियोजितपणाने कसा परफेक्ट करू शकू यासाठी आज मी तुमच्या पुढे हा एक विषय घेऊन आले की आपण दिवसाचा अभ्यास कशा पद्धतीने तुमचं टाइम टेबल असलं पाहिजे आणि कशा पद्धतीने तुम्ही ह्या 90 दिवस जे आपल्याला हातामध्ये मिळालेले आहेत त्यांचं सोनं करून तुमची जी पोस्ट आहे ती यशस्वीपणे कशी काढाल यासाठीचं नियोजन 90 दिवसांचं कसं असेल आणि त्या 90 दिवसामधल्या प्रत्येक दिवसाचं तुमचं नियोजन कसं असणार आहे याविषयीचे मी तुम्हाला इथं टाइम टेबल सांगणार आहे, दिवसाचं परफेक्ट नियोजन। तर त्याच्या आधी मुळात हा पेपर जो आहे पोलीस परीक्षेचा तो कसा असणार आहे, त्याचं स्वरूप काय आहे तर लक्षात घ्या। तुम्हाला पेपरसाठी 90 मिनिटं आहेत, त्याच्यामध्ये गणित 25 मार्क, बुद्धिमत्ता 25 मार्क्स आणि मराठी 25 मार्क्स आणि सामान्य ज्ञान म्हणजेच GK 25 मार्क्स। अर्थात हे सामान्य ज्ञान आहे ना ते खूप विस्तारित आहे आणि त्याच्यामुळं आपले जास्तीत जास्त मार्क्स कुठे जातील तर जास्तीत जास्त मार्क्स जाण्याची शक्यता सामान्य ज्ञानमध्ये आहे। मात्र परफेक्ट नियोजनानुसार जर तुम्ही अभ्यास केलेला असेल तर ते मार्क्स जाणार नाहीत। तुम्ही तिथं 22+ मार्क्स सहज मिळवू शकता योग्य नियोजनाने आणि त्यासाठीच आपण आज ही चर्चा करणार आहोत। तर परफेक्ट मार्क मिळवणारे विषय आहेत गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी। त्यात जर मराठी तुम्ही व्यवस्थित केलेला असेल, या आधीचा एक व्हिडिओ मी टाकलेला आहे ज्याच्यामध्ये मराठी विषयाचं 90 दिवसांचं नियोजन तुमचं कसं असेल, रोज किती तास कोणत्या टॉपिकचा अभ्यास कराल, त्यामधले कोणते टॉपिक अति महत्त्वाचे आहेत याविषयीचा मी व्हिडिओ याआधी टाकलेला आहे। तुम्ही तो सर्च करून पाहू शकता नसला पाहिला तर, जेणेकरून तुम्हाला या विषयाचा अभ्यास करणं सोपं जाईल। तर असे 25-25 मार्क्स मिळून एकूण 100 मार्क्स या पेपरला आहेत। तर यांचा अभ्यास करण्यासाठी आपण नक्की लक्षात घ्या पुस्तकं कोणती वापरायची आहेत हे पण इथं मी शॉर्टकट सांगितलेलं आहे। कारण बरेचसे विद्यार्थी असं करतात की दुसऱ्या विद्यार्थ्यांचा सल्ला घेणार किंवा इतरांचा सल्ला घेतात आणि भरपूर पुस्तकं गोळा करतात आणि नक्की त्यातलं कोणतं पुस्तक आणि कोणत्या पुस्तकातला नेमकेपणाने अभ्यास करावा हेच कळत नाहीत। त्यापेक्षा लक्षात घ्या ही तुम्ही पोलीस परीक्षा देताय त्याच्यासाठी महत्त्वाची कोणती पुस्तकं आहेत ती महत्त्वाची पुस्तकं तुमच्याकडे असलीच पाहिजेत आणि या महत्त्वाच्या पुस्तकांचा परफेक्ट तुमचा अभ्यास झालेला असलाच पाहिजे हे लक्षात ठेवा। जसं गणितसाठी पंढरीनाथ राणे, महाले सर किंवा सतीश वसे सरांचं पुस्तक, शक्यतो पंढरीनाथ राणेंचं पुस्तक रेफर करा असं मी सांगेन। कारण आत्तापर्यंत मी 12 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये काम करते। हे पंढरीनाथ राणेंच्या पुस्तकातली उदाहरणं अनेक वेळेला परीक्षेला येऊन गेलेली दिसतात आणि त्यांनी प्रत्येक टॉपिक वाईज त्याची उदाहरणं म्हणजे एक उदाहरण सोडवून देऊन त्यावर आधारित 10 ते 10 उदाहरणं खाली दिलेली आहेत, जेणेकरून तो विषय विद्यार्थ्यांचा किंवा तो टॉपिक विद्यार्थ्यांचा परफेक्ट व्हावा।
बुद्धिमत्तेसाठी अनिल अंकलगींचं पुस्तक अतिशय छान आहे. त्या प्रत्येक टॉपिकवर त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत तुम्हाला सरावासाठी. मराठीसाठी बरेच जण मोरा वाळिंबे वापरतात, मात्र मोरा वाळिंबे वापरलं पाहिजे, मात्र त्या मोरा वाळिंबेंच्या पुस्तकातली भाषा ही अतिशय अवघड आहे आणि ती समजायला अवघड जाते. त्यापेक्षा बाळासाहेब शिंदेंनी लिहिलेलं पुस्तक यामधली भाषा सोपी आहे आणि शिवाय प्रत्येक प्रकरणावर 50च्या वर त्यांनी प्रश्न तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत. जुने जे तुमचे पेपर आहेत पोलीस परीक्षेचे, त्यामध्ये त्या टॉपिकवर कोणते प्रश्न आलेले आहेत किंवा इतर कोणत्या परीक्षांना कोणत्या टाईपचे प्रश्न आहेत हे सुद्धा बाळासाहेब शिंदेंच्या पुस्तकामध्ये टॉपिक वाईज टाकलेलं आहे आणि त्यामुळे ते अतिशय उत्कृष्ट असं मराठी अभ्यासासाठीचं पुस्तक आहे. सामान्य ज्ञान म्हणजे इतिहास, भूगोल, त्यानंतर राज्यघटना असेल, पंचायत राज व्यवस्था असेल, अर्थशास्त्र असेल, इतर सर्व जे विषय आहेत त्यांच्यासाठी एकनाथ पाटलांचं ठोकळा अभ्यासलेला चांगला, जेणेकरून तुम्हाला नेमकेपणा अभ्यासाचं इथं कळेल. प्रत्येक इथं विषयाची इतिहासाचं वेगळं, भूगोलाचं वेगळं असली पुस्तकं अभ्यासत बसलात तर तेवढा आपल्याला सध्या तरी वेळ नाही, त्यामुळे तो एकनाथ पाटलांचा ठोकळा पाहिजे. आणि शिवाय एक प्रश्नपत्रिका संच असला पाहिजे तुमच्याकडं. त्यातला सर्वात चांगला प्रश्नपत्रिका संच मी रेफर करेन तो म्हणजे नोबेल प्रश्न संच, कारण त्यांनी आधी प्रश्नपत्रिका तुम्हाला दिलेल्या आहेत, शिवाय त्यातल्या अवघड प्रश्नांचं स्पष्टीकरणासहित त्यांनी सोडून मागे दिलेलं आहे. त्यामुळे एखादा प्रश्न तुम्हाला नाही कळला तर तो काय आहे त्याचं स्पष्टीकरण हे तुम्ही मागे पाहू शकता आणि तुमचं शंका निरसन होऊ शकतं. त्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी नोबेल प्रश्नपत्रिका संच असणं गरजेचंच आहे. तर ही पुस्तकं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि या पुस्तकांचा अभ्यास तुम्ही नक्की दिवसामध्ये कशा पद्धतीनं करणार आहात ते आज आपण बघूया. जसं तुमच्या दिवसाची सुरुवात आपण 6ला किंवा 5:30ला होते असं समजलं तर 6 ते 8 तुम्ही मैदानी सराव करायचा आहे. मैदानी सरावामध्ये पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी कोणते इव्हेंट आहेत, त्यांचं टाईम काय आहे, त्यांना गुण कशा पद्धतीने दिले जातात याविषयीचा वेगळा मी व्हिडिओ बनवणार आहे, तर तो तुम्ही नंतर नक्की पहा. तर 6 ते 8 मैदानी सराव करायचा आहे. आता इथं बघा 6 ते 8 नंतर पुन्हा इथं 8 ते 9 ह्याच्यामध्ये 1 तास गॅप आहे. 9 ते 11 तुम्ही मराठी व्याकरण असं मी म्हटलेलं आहे. मराठी व्याकरण यासाठी कारण 9 ते 11 सायंटिफिक दृष्ट्या विचार करून हे वेळापत्रक केलेलं आहे. जसं 9 ते 11 हा वेळ अतिशय प्रसन्न असणारा वेळ आहे, तुम्ही अतिशय माइंडनं फ्रेश असता. अशा काळामध्ये जर तुम्ही अभ्यासाला बसलात तर जो विषय अभ्यासाला घ्याल त्याचा अतिशय परफेक्ट अभ्यास होईल. मराठी व्याकरण हा अतिशय किचकट वाटणारा विषय आहे. बऱ्याच मुलांना आपल्याला तो समजेल का नाही ह्याच्यामध्ये असतात. मग अशा विषयाचा जो तुम्हाला 25 मार्क्सच्या वेटेजने आहे तो जरी किचकट वाटत असला तरी त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं 9 ते 11 हा वेळ जो फ्रेश टाईम असतो, तुमचं माइंड फ्रेश असतं, अशा वेळेला तुम्ही या विषयाचा फ्रेश माइंडनं अभ्यास केलात तर अतिशय तो अभ्यास व्यवस्थित लक्षात राहील. याच्या ऐवजी तुम्ही गणितही घेऊ शकता. म्हणजे एकतर मराठी व्याकरण घ्या किंवा गणित घ्या, म्हणजे जो विषय तुम्हाला अवघड वाटतो. सगळ्यांनाच मराठी व्याकरण अवघड वाटत असेल असं नाही, जो विषय तुम्हाला अवघड वाटतो तो 9 ते 11 या वेळामध्ये घ्या, जेणेकरून फ्रेश माइंड असताना तुम्ही अतिशय व्यवस्थित त्या विषयाचा अभ्यास करू शकाल. 12 ते 2 म्हणजे इथं पण बघा वेळ आहे तासभराचा, तर 12 ते 2 याच्यामध्ये बुद्धिमत्ता तुम्ही अभ्यास करा. कारण इथं अवघड विषयाचा अभ्यास केल्यानंतर थोडं डोक्याला स्ट्रेस आलेला असतो, त्यामध्ये थोडंसं इकडे तिकडे चाला, इतर एक 5-10 मिनटं इतर गोष्टींसाठी घालवा आणि त्यानंतर परत फ्रेश माइंडनी 12 ते 2ला अभ्यासाला बसा. त्यामध्ये बुद्धिमत्ता ह्याच्यासाठी की बुद्धिमत्ता हे आपल्या बुद्धीचा कस लावत असते आणि मग आपल्याला आणखी उत्सुकता वाढून आपण अभ्यास करतो आणि त्याच्यामुळं हा विषय बुद्धीचा आहे. त्यामुळे 12 ते 2 या वेळामध्ये बुद्धिमत्ता करा. त्यानंतर 2 ते 4 याच्यामध्ये सकाळी तुम्ही फिजिकल केलेलं असतं, एवढा तास अभ्यास केलेला असतो, थोडीशी विश्रांती घेणं हे गरजेचं आहे. सातत्यानं सलग पुस्तकामध्ये डोकं घालून अभ्यास करणं, याच्यामुळे डोक्याला त्रास होऊन डोकं दुखायला लागेल. त्याच्यामुळे तुम्ही 2 ते 4 या वेळामध्ये जेवण आणि विश्रांती थोडा वेळ घेणं गरजेचं आहे. तर त्या वेळामध्ये विश्रांती घ्या. पुन्हा 4:30 ते 6:30 यामध्ये मैदानी सराव करा.
अर्थात मैदानी सराव सकाळ आणि संध्याकाळ करणं गरजेचं आहे, तसे इव्हेंट्स आहेत तुम्हाला आणि त्याच्यामुळे त्यांचाही सराव करणं गरजेचं आहे, कारण 50 मार्क्स मैदानी सरावाचे तुमच्या मैदानी परीक्षेचे तुमच्यावर अवलंबून आहेत। पुन्हा 7 ते 8 यामध्ये गणित या विषयाचा अभ्यास करा। बघा इथं मैदानी सराव झालेला असतो, आपण थोडा वेळ बाहेर जाऊन आलेला असतो, पुन्हा फ्रेश माइंड असतं। म्हणजे फ्रेश माइंड असणारे तास कुठले तर एक तर सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 7 ते 8 ह्या वेळेला आपला अभ्यास अतिशय फ्रेश माइंडमध्ये होऊ शकतो आणि या वेळेला तुम्ही अवघड विषय घ्यावेत। म्हणजे जर इथं गणित घेतला असेल तर इथं मराठी व्याकरण घ्या, जेणेकरून तुमचा त्या विषयाचा अभ्यास होईल। त्यानंतर थोडा वेळ बघा 8 ते 9 या वेळामध्ये पुन्हा थोडीसं शतपावली वगैरे करा, संध्याकाळचं जेवण वगैरे आवरा आणि त्यानंतर 9 ते 11 या वेळात सामान्य ज्ञान GK हा जो विषय आहे 25 मार्क्सचा याचं वाचा। अर्थात बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला असेल की GK मध्ये भरपूर आहे, चालू घडामोडी आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यघटना आहे, पंचायत राज व्यवस्था आहे, अर्थशास्त्र आहे, एवढे सगळे विषय आम्ही फक्त एवढेच ह्याच्यामध्ये कसे आवरणार। तर लक्षात घ्या, इतिहास जरी झालं किंवा इतर कोणतेही विषय झाले तरी जे विषय तुम्ही सर्व GK मध्ये सांगताय त्या GK सर्व विषय मिळून किती आहेत, 25 मार्क्स आहेत। म्हणजे साधारणतः प्रत्येक विषय 5 ते 7 मार्काच्या वेटेजने आहे। मग 5 ते 7 मार्काच्या वेटेजचा विषय असेल तर तुम्ही रोज त्याचा 3 ते 4 तास अभ्यास करून उपयोग नाही। आपल्याला फक्त 25 मार्क मिळवायचे नाही आहेत, आपल्याला हे 75 मार्क्स अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्याबरोबर ह्यातले 22+ तरी आपल्याला मार्क्स मिळाले पाहिजेत, ह्याची तयारी करायची आहे। त्यामुळं प्रत्येक विषयाच्या मार्कांचं वेटेज काय आणि वेटेजनुसार आपण कशा पद्धतीने त्याचा अभ्यास करू शकतो याकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्यानुसार तुमच्या अभ्यासाचं नियोजन असावं। इकडे लक्ष द्या, ह्याच्यामध्ये मी 1-1 तासाचा वेळ बघा मध्ये मध्ये दिलेला आहे। जर जे विद्यार्थी सलग क्षमतेने अभ्यास करू शकत असतील त्यांनी हे सलग क्षमतेने याच्यामध्ये अभ्यास करू शकतात, परंतु काही विद्यार्थी जी सवय असते रात्री जागरण खूप करायचं आणि अभ्यास करायचं, तर त्यांच्यासाठी एक मी सल्ला देऊ इच्छिते की रात्री खूप जागून अभ्यास करणाऱ्यांना काही दिवस आपला अभ्यास झाल्यासारखं वाटतं, मात्र याच्याने आपले अनेक शारीरिक तोटे होतात। शिवाय डोकंदुखी किंवा स्मरणशक्ती कमी होणे यांसारख्या पण गोष्टी आपल्यामध्ये व्हायला लागतात, ज्याच्याने आपल्याला जास्त त्रास व्हायला लागतो। त्यामुळे शक्यतो तुमची जी बिघडलेली जीवनशैली आहे ती 4-5 दिवस प्रयत्नांती नक्कीच सुधारेल। त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करा आणि हे शेड्यूलनी अभ्यास करायला घेतलात तर यश 100% मिळणार आहे। आता इथं पाहूया, हा अभ्यास करत असताना तुम्ही नक्की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। तर पहिलं म्हणजे निगेटिव्ह विचार करू नका। निगेटिव्ह विचार करू नका असं म्हणते मी, कारण बरेच जण आता कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं जागण्याच्या, उठण्याच्या किंवा झोपण्याच्या सवयी सगळ्या बिघडलेल्या आहेत। मग आपण काही केलं नाही, इतके दिवस आपण वाया घालवले, घरातले लोक बडबडत असतात, मग त्यांचं बडबडणं, त्याच्यातून येणारे मनामध्ये निगेटिव्ह विचार, त्याशिवाय मित्रांचे हवे नको ते सल्ले, हे सर्व तुम्ही ऐकत असता आणि त्यामुळे निगेटिव्ह विचारांनी तुमचं मन भरून जातं। अशा वेळेला फक्त एकच लक्षात ठेवा, आपल्या हातामध्ये 90 दिवस आहेत आणि या काळामध्ये आपण इकडचं जग तिकडं करण्याची क्षमता ठेवू शकतो, हे लक्षात ठेवा आणि अभ्यास करायला पुढं विचार करा, अभ्यासाचा चांगला विचार करा। आपल्याला एवढे दिवस अजूनही आपल्या हातामध्ये आहेत तर आपण काहीही करू शकतो आणि ही परीक्षा 101% क्रॅक करू शकतो, हे विचार आणा। निगेटिव्ह विचारामध्ये जसं मराठी व्याकरण एखाद्याला अवघड जात असेल तर हे मला येणारच नाही असा विचार न करता, ज्या वेळेला तुम्ही अभ्यासाला बसाल त्यावेळेला जो अभ्यास मी करणार आहे तो मी माझ्या लक्षातच ठेवणार आहे आणि माझ्या लक्षातच राहणारच आहे, हा विचार करून फ्रेश माइंडने अभ्यासाला बसा, म्हणजे सर्व विषयांचा अभ्यास अतिशय चांगला होईल। दुसरं म्हणजे शॉर्ट नोट्स काढा। शॉर्ट नोट्स कशा पद्धतीच्या काढायच्या आहेत याच्याविषयी मी तुम्हाला मराठीचं जे लेक्चर घेतलं होतं, मराठीचा अभ्यास 90 दिवसांमध्ये तुम्ही कसं करणार आहात त्यावेळेला शॉर्ट नोट्स काढण्याची पद्धत तुम्हाला मी शिकवलेली होती, तर तो व्हिडिओ पहा। म्हणजे शॉर्ट नोट्स कशा काढायच्या, जेणेकरून प्रत्येक विषयाच्या 30 ते 35 पानामध्ये जर शॉर्ट नोट्स असतील तर ऐन परीक्षेच्या वेळेला जाताना तुम्ही एक अख्खी 100 पेजेसच्या वहीमध्ये सर्व विषय पटकन नजरेखालून घालू शकता आणि एक वेगळा आत्मविश्वास तुमच्यामध्ये येऊ शकतो आणि म्हणून शॉर्ट नोट्स काढणं ह्या गरजेचे आहेत। पुढचं म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घ्या। जुन्या प्रश्नपत्रिकांचा आढावा याच्यासाठी घ्यायचा आहे की ज्याच्यामुळे वारंवार कोणते प्रश्न येऊन गेलेले आहेत,
कोणत्या टॉपिकवर कोणते प्रश्न जास्त विचारले जातात, कोणत्या टॉपिकवर कोणते टॉपिक वेटेजने आहेत मार्कांच्या दृष्टीने, हे आपल्याला कळतं. आणि म्हणून जुन्या प्रश्नपत्रिकांचा आढावा म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये कोणते प्रश्न आलेत हे पाहणं गरजेचं आहे. शिवाय ज्या घटकांचा अभ्यास कराल त्यावर आधारित 10 तरी प्रश्न सोडवा. सपोज तुम्ही एखाद्या गणिताचा म्हणजे संख्याचा अभ्यास केलेला आहे, तर त्या संख्या या टॉपिकवर तुम्हाला साधारणतः त्याच दिवशी अभ्यास करत असताना त्याच दिवशी मिनिमम 10 तरी प्रश्न सोडवले पाहिजे, जेणेकरून तो टॉपिक तुम्हाला अभ्यासलेला आहे तुम्ही तासभर, मग तासभर अभ्यासलेला आहे तर त्यामधलं तुम्हाला नक्की समजलंय की नाही समजलंय हे स्वतः आकलन करता येतं. यासाठी निदान 10 किंवा त्याच्यापेक्षा कमीत कमी अगदी 5 तरी प्रश्न त्या टॉपिकवर सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. शिवाय नेमक्या पुस्तकांचा परफेक्ट अभ्यास करा. मगाशी मी सांगितलं तसंच अनेक मुलं परीक्षा जवळ आली की अनेकांना विचारून भारंभार पुस्तकं गोळा करतात आणि त्यांचं फक्त वाचन करण्यामागे लागतात आणि त्यांचं वाचन उरकत नाही आणि उलट एक पाऊल मागे येतात ते आणि डिमोटिवेट होतात. तसं न करता नेमकी पुस्तके घ्या आणि नेमक्या पुस्तकांचा अतिशय परफेक्ट अभ्यास करा, जेणेकरून परीक्षेला वेगळ्या आत्मविश्वासानं तुम्ही सामोरे जाल. प्रत्येक टॉपिकमधले महत्त्वाचे घटक जाणून घ्या. म्हणजे उगाचच पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत तो टॉपिक वाचणे, घोकमपट्टी करणे असं न करता त्या टॉपिकमधला महत्त्वाचा कोणता घटक आहे आणि तो घटक आपल्याला अतिशय परफेक्ट, मग तो ट्रिक्सनुसार असेल किंवा तुमच्या वेगळ्या आणि कोणत्या ट्रिक्स असतील किंवा शॉर्ट नोट्स असतील ज्याच्याद्वारे आपण तो अतिशय परफेक्ट लक्षात ठेवू, यासाठी प्रयत्न करा. बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. म्हणजे जर बेसिक कन्सेप्ट जर तुम्हाला समजले नाही, जसं तुम्ही भूगोलाचा अभ्यास करत असाल आणि भूगोलाचं स्थान विस्तार केवळ घोकमपट्टी करून पाठ होत नाही किंवा भूगोलामधले जे उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या जिल्ह्यांचा अभ्यास करत असाल आणि कोणत्या दिशेला कोणता जिल्हा आहे हे तुम्ही घोकमपट्टी करून उपयोग नाही, तर बेसिक नकाशा वाचन शिकलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर आधारित प्रश्न सोडवता येतील बिनधास्तपणे. शिवाय गणिताचं पाहायचं झालं तर जर संख्यामालेवर प्रश्न असतील तर त्रिकोणी संख्या म्हणजेच काय तुम्हाला हेच कन्सेप्ट माहीत नसेल किंवा समसंख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय हे कन्सेप्ट माहीतच नसतील, तर त्यावर आधारित आलेले प्रश्न तुम्हाला सोडवता येणार नाहीत आणि त्याच्यामुळं तुम्ही ते बेसिक कन्सेप्ट प्रत्येक गोष्टीचे अभ्यासणं गरजेचं आहे. शिवाय वारंवार येणाऱ्या प्रश्नांचा आढावा घेणे. जसं बघा, गव्हर्नर जनरल असतील, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, शिवाय आपल्या पंतप्रधानांविषयी असेल, वेगवेगळ्या पंचवार्षिक योजना असतील किंवा पोलीस महासंचालक असतील, विशिष्ट जिल्ह्यातील विशिष्ट शिखरं असतील, यांच्यावर वारंवार परीक्षेला प्रश्न विचारले जातात. मग कोणते प्रश्न आहेत जे वारंवार किंवा तुमचं पोलीस प्रशासन आहे त्याच्याशी संबंधित, पोलीस ध्वजावर कशाचं अभयदर्शक कशाचं चिन्ह असतं वगैरे, जसं हाताचा पंजा असतो किंवा पोलीस ध्वजाचा रंग किंवा तुम्हाला किती स्टार असतात पदानुसार त्याच्याविषयीचे प्रश्न, खलनिग्रहणाय सदरक्षणाय हे जे पोलीस प्रशासनाचं जे ब्रीदवाक्य आहे त्या ब्रीदवाक्याविषयीचे प्रश्न वारंवार आत्तापर्यंत परीक्षेला आलेले आहेत. अशा पद्धतीने जे वारंवार पोलीस परीक्षेला प्रश्न येतात ते प्रश्न तुम्ही नेमके निवडून काढले पाहिजेत आणि त्यांचं परफेक्ट वाचन तुमचं असलंच पाहिजे. शिवाय प्रत्येक गोष्टीचं रिव्हिजन आणि सराव होण्यासाठी दिलेली हे नियोजित वेळ आहे, त्यानुसार जर तुम्ही अभ्यास केलात तर प्रत्येक प्रश्नपत्रिकांचा सराव होईल. शिवाय जे प्रकरण आहेत किंवा जे टॉपिक आहेत त्यांचाही सराव तुम्ही करू शकाल. याशिवाय मी तुम्हाला आणखी एक सांगेन की जसं प्रश्नपत्रिकांची सिरीज एखादी लावा तुम्ही, मग ती ऑनलाईन असेल किंवा कशी असेल तुम्ही सोडवत असाल किंवा OMR शीट घ्या आणि त्याच्यावर सोडवा आणि ते सुद्धा घड्याळ लावून सोडवा. 90 मिनिटं आपल्याला प्रश्नपत्रिकेला वेळ आहे, तर त्या वेळामध्ये आपलं होतंय की नाही किंवा गणित सोडवण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतोय हे विचार करा. म्हणजे मराठी व्याकरण असतील किंवा हे जे सामान्य ज्ञान असेल याचे प्रश्न सोडवायला फारसा वेळ लागत नाही, कारण 1 लाइनर क्वेश्चन असतात शक्यतो पोलीस एक्झामला. परंतु जर या व्यतिरिक्त गणित आणि बुद्धिमत्ता, वेळखाऊ प्रश्न कशामध्ये असतात, गणित आणि बुद्धिमत्ता, मग याच्यामध्ये आपला प्रश्नपत्रिका सोडवताना किती वेळ जातोय. म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवताना जर तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता हे सोडवायला घेतलं तर घड्याळामध्ये निश्चित बघा की आपला वेळ किती जातोय
आणि त्यानुसार आपलं टाइम मॅनेजमेंट परीक्षेनुसार होतंय का, 90 मिनिटामध्ये आपली जी आहे 100 मार्काची प्रश्नपत्रिका ती पूर्णपणे सोडवून होते का हे बघा। आणि त्यासाठी निदान आठवड्यातनं 2 जास्त कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 10 प्रश्नपत्रिका 100 मार्कच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा। आठवड्यातनं 5 किंवा 10 100 मार्कच्या प्रश्नपत्रिका सर्व विषयांवर आधारित ते सुद्धा तुम्ही टाइम लावून सोडवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला नक्की आपल्याला वेळ किती लागतोय किंवा एक्स्ट्राचं टाइम जातंय का किंवा खूप लवकर होतोय का, झालेल्या पेपरवर आपण कोणतं सोडवलं आहे कोणतं सोडवलं नाही याचा विचार करायला वेळ मिळतोय का नाही, शिवाय आपण सोडवताना आपल्या कोणत्या प्रश्नांचं प्राधान्यक्रम ठेवलं पाहिजे, म्हणजे आधी गणिताचे सोडवायला पाहिजेत, बुद्धिमत्तेचे सोडवायला पाहिजेत, मराठीचे सोडवायला पाहिजेत का जीकेचे सोडवायला पाहिजेत, जेणेकरून आपले टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित होईल। या सर्व गोष्टींचा विचार तुम्ही जर टेस्ट सिरीज लावलीत तर अतिशय परफेक्ट करता येईल आणि म्हणून टेस्ट सिरीज सुद्धा लावणं गरजेचं आहे। तर माझ्या वतीने विद्यार्थी मित्रांनो, तुमचा 100 मार्क्सचा पेपर कशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित हँडल करू शकाल आणि पोलीसची एक्झाम क्रॅक करू शकाल याची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे। याच्या पुढे जर तुम्हाला शंका असतील की फिजिकल क्रायटेरिया कसा आहे, म्हणजे मैदानी सरावाचं मैदानी जी परीक्षा आहे त्याचा क्रायटेरिया कसा आहे याच्याविषयी जर तुम्हाला काही शंका असेल आणि तसा व्हिडिओ मी टाकावा असं वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा। शिवाय आणखी कोणत्याही विषयाशी संबंधित तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याविषयी तुम्ही मला सांगू शकता, जेणेकरून मी जास्तीत जास्त तुमची मदत करू शकेन। धन्यवाद।